आमच्या मुलाला धमकी, आमच्या मुलाकडे काय चुकी नाही त्याला अटक करायची. कुणाला अटक करायला पाहिजे? ते कोण गायकवाड साहेबाला. काय घरात बसून मारणार असं तिने म्हटलेलं आहे. घरात बसून मला इथे येऊ दे की घरात बसून आम्ही बी मारू तिला. आम्ही का तिच्यावर बांगड्या भरलेला आहे का? आम्ही मरदा ही म्हणाव तिला. आता सध्या बोलवून घ्या तिला मारू आम्ही. ती धमकी द्यायचा नाही आमदार असं नीट सांगायचं असतं. काय काय नक्की धमकी दिली वाटतं? काय पुस्तकाला काय चुकले मला धमकी द्यायला. पुस्तक चुकलेलं काय 20 वर्ष झालं ते पुस्तक आहे. चुकलं म्हणून धमकी देतोय. आमदार आहे ना, नीट सांगायचं, नीट बोलायचं. असला आमदार लोकांचे पैसे लुबाड खाऊन आमदार करतोय. भाड्या तिला ही म्हणा माझ्या दारात तिला चट्टी घालून मारून टाक तिला भाड्याला. एकुलत्या मुलग्याला ही करतो धमकी. हो नाही का तिला? आम्ही हाय डिग्गान माणसं यायला पाहिजे. आमदार लोकांचे पैसे खाऊन ती आमदार झाला. आम्ही नाही खात. कष्टावर आम्ही जगलेला आहे. लोकांचे लुबाड पैसे खात नाही. आम्ही कष्टावर जगून मुलं मोठी केलेला आहे. दारू पिऊन बोलतोय मुत ती म्हणा मुतून ठेवतो ही म्हणा इथं दारात माझ्या. आमदार असला तर भाड्याला चक्का साडी नेसूनच लावते इथं माझ्या दारात तिला सोडणार नाही. माझ्या संग बोल म्हणा भाड्याला. माझ्या मुलगा संग काय बोलतोय ती? मुलगा कुणाच खाल्लं नाही. पदरचं पैसे घालतोय साऱ्याला. भाडका बैलबुद्धी भाड्या. माझ्या मुलग्याला म्हणतोय ती बसणार आम्ही राजनगर परपंच करतो. लई घाणे रेखा देत नाही मी. का मुलगा 4 माणसात वागतो म्हणून हे आमदार करतो भाडकावर. आमची मालगी तिला खाली करायचं आहे. तिला साडी नेसणार आहे. साडी नेसल्याशी गप्प बसणार नाही. माझ्या मुलग्याला बोलणार आहे ती भाड्या. मी झुकती नाही. रेणुका आहे माझ्यात. रेणुकाचा मुलगा आहे. परशुराम आहे. तिला सोडणार नाही मी. तिला ही म्हणाव तिला भाड्याला. गेली 12 वर्ष प्रशांत आणि मी चळवळीमध्ये एकत्रित काम करतोय. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी हा फोन केला होता. खरं तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे अशा पद्धतीने सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता. पण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अतिशय घाणेरड्या पद्धतीमध्ये तो माणूस प्रशांत यांना बोललेला आहे. आईवरून बायकोवरून अश्लील शिव्या देणं अशा पद्धतीचे हे केलेले आहे. एकीकडे सरकार नारी वंदना नावाचा उपक्रम 2 दिवसापासून राबवत आहे आणि त्यांच्याच आघाडीतले आमदार स्त्रियांवरून असा अर्वाच्य बोलतात. खरं तर ही निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर 350 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी देखील राजांनी असं कोणत्या प्रकारचं काम केलं होतं की ज्याच्यामुळे आज सुद्धा सामान्य जनता राजाला आपला राजा मानते. याबद्दलचं लिहिलेलं लिखाण ह्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तक न वाचता फक्त हेडिंगवरून पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी या आमदारांनी ह्या पद्धतीचा प्रकार केलाय. एखादा लोकप्रतिनिधी जर अशा भाषेमध्ये बोलत असेल तर सामान्य माणसांनी करायचं काय हा प्रश्न या निमित्तानं मला पडलेला आहे. आणि जर मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचे जर तुमचे आमदार असतील तर तिथल्या मतदारसंघातील स्त्रियांनी काय करायचं. त्यामुळे जर तुम्ही शिवाजी महाराजांचा खरोखर आदर करत असाल, ज्या राजानं परस्त्रीला माते समान मांडले, तर तुमचा आमदार अशा पद्धतीचं एखाद्या आईबद्दल बोलत असेल, बायकोबद्दल बोलत असेल तर असा आमदार तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला चालत असेल काय? आणि जर चालत नसेल तर तुम्ही त्याचं निलंबन करावं. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही आज FIR दाखल करतोय आणि आज त्यांना अटक करा अशी मागणी देखील करतो.